आपल्याला वाटतं हे सगळं दुखून संपल्यात बाकीत कुठले आले दगड काढायला बसलं तर संपत नाही. पूर्वी तुम्हाला सांगितलं मी काय करायचं ते आणि तुम्ही पण अनुभवलंय ते. आणि त्यानंतर इतकं हलकं वाटायला लागतंय का तर मी माझ्या दुर्गुणाचा अभ्यास सुद्धा करायला लागतोय आणि ते काढून टाकण्याची जिद्द त्याच्यासाठी आधीचा हा जो अभ्यास आहे ना तो अभ्यास आवश्यक आहे. ध्यान धारणेपर्यंत जाणं ध्यानाशिवाय जीवनाला अर्थ नाही. कारण अखंड ध्यान आवश्यक आहे. ते मनाशी निघले मनाला शांत स्वच्छ शुद्ध करण्यासाठी मन जर शांत झालं तर एकाग्र होतं. एकाग्र झालं तर अभ्यास होतो. अभ्यास झाला तर ज्ञान मिळतं. ज्ञान मिळालं तर स्पष्ट दिसतं. स्पष्ट दिसलं तर खड्ड्यात कशाला पडेल. अस्पष्ट दिसायला लागला डोळ्याला जर प्रतिबिंब आला तर त्याला कुठं जाता येते. तर अस्पष्ट दिसतं, धुसर दिसतं, काळपट दिसतं, लालसर दिसतं, सगळे प्रकार मी अनुभवलेले. आणि नंतर जेव्हा आम्हाला परमेश्वरासारखा डॉक्टर भेटतो आणि आमची सगळं ते डोळ्यावरचं सगळं ते मोतीबिंदू काढून ते स्वच्छ काहीतरी करतो मग पुन्हा सगळं चांगलं दिसायला लागतंय. तसं सद्गुरू डॉक्टरच आहे. तो कन्सल्टंटच आहे की काय गुरु काय तुम्हाला काय नाही करू शकत. गुरु तुम्हाला सांगतो असं करा म्हणून तुमच्याकडे करून घेतो. पण शेवटी जे काय कार्य करायचं ते त्यालाच करावं लागतं. साधना तपस्या ही ज्याची त्यांनी करावी लागते. तुमच्या मी जंगलात जाऊन ध्यान करून उपयोगी नाही. तुम्हाला जर एकाग्र गुरुकडून आणि पुन्हा पुन्हा गेलं पाहिजे. आत्मदर्शन झालं की आम्ही किती 2001 साली केलं बघा. आता काय आम्हाला जमत नाही कारण आम्ही सर्व गुण संपन्न सर्व ज्ञानाधिष्ठित महाज्ञानी आणि महाशक्तिशाली आणि बलशाली झालेला आहे. आता आमच्या 5-6 कोण उरत नाही ते जातोय खड्ड्यात. उद्या पुन्हा सत्संग व्हायला पाहिजे. उद्या पुन्हा ते काय अमुक एकाच ठिकाणी असं नाही जिथं संत आहे तिथं जावा की काय वेगळं आहे काय. साधू किंवा संत दिसती वेगळा आले सद्गुरू सुद्धा परंतु स्वरूपी मिळालेले असतात. त्यामुळे ते काय वेगळं सांगत नाही. तुम्ही कुठल्याही गुरुकडे जा सगळे एकच आहे. तुमचा गुरु श्रेष्ठ माझा गुरु श्रेष्ठ असं बिंडोकपणात कुठे बोलू नये. सगळे जिथं जाल तिथं तुम्हाला ते एकच दिसणार आहे. कारण तत्व वेगळं नाहीच आहे आणि असूच शकत नाही. ते एकमेव द्वितीय आहे. ते अनादि अनंत निर्गुण निराकार सच्चित आनंद चैतन्य स्वरूप स्वयंप्रकाशी अपरिमित आत्मतत्व. आणि ते सर्वांतर्यामी सर्वव्यापी असल्या कारणाने ते घनदाट आहे. ते भरून उरले सुद्धा नाही म्हणायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. सर्वव्यापी आनंदात आनंद मिसळला ना आनंदातून अजून काढायचं शिल्लक राहते ते आनंद सर्व त्याला म्हणते पूर्ण. त्यामुळे काय होतं ते एकदा कळलं की ओम शांती शांती शांती. जीवनातलं सर्वश्रेष्ठ काय म्हणलं तर शांतता. तुमच्या दिवसभरामध्ये तुम्ही कायम शांत आहात का. घटना बऱ्याच घडतील. राग द्वेष लोभ मोह शत्रू मानणारे सगळे भेटणार. वेडं वाकडं बोलणं वागणं सुख दुःख लाभ आणि जय पराजय मान अपमान थंड उष्ण सगळं. कधी पूर येणार कधी भूकंप येणार कधी 50% आम्हाला लागणार. हे सगळं होणार परत 18% होणार. हे सगळं जगात चालूच असते. पण ते सगळं धैर्यानं स्वीकारून त्या अवस्थेमध्ये स्थिर राहण्याची जी पात्रता आहे ती अध्यात्मात आहे. म्हणून अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ आहे. मी कोण आहे. सच्चिदानंद चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण जगातल्या कुठल्या भानगडीत अडकायला लागले असं वाटलं की नाही चालू करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. रागाला की 10 वाजायचे की नाही त्याच्यावर ह्या मंत्र 10 कसले गोष्ट हा बोलत ते पण ते 10 म्हणजे 10 वेळा मंत्र बोलला पाहिजे तरी चालतंय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ते शंकराची तपस्वी मूर्ती डोळ्यासमोर येते. संतांचे गजानन महाराजचे ज्ञानेश्वरांचे तुकारामांचे रामदासांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. आणि मग कळतं की सगळे एकच जे सामर्थ्य आहे ते आध्यात्मिक सामर्थ्य आहे. तपोबलानं सामर्थ्य सर्वार्थानं शरीर मन वाणी बुद्धी सगळ्यांना वाढत जाते. आणि मग आपलं आत्मतत्व जे आहे ते आपण अलिप्त आणि निरपेक्षपणे या जगात राहतो.
गुंतत नाही, अडकत नाही, रसातळाला जात नाही. त्यामुळं आत्मतत्वाला धरून राहण्याचं सामर्थ्य त्याला गुरुच्या कृपेनं येत असते. त्यामुळे ही साधना